योद्धा न्यूज मराठी। चाकण नगर परिषदेची धडक मोहीम, 200 किलो बंदी असलेले प्लास्टिक जप्त। चाकण नगर परिषदेच्या वतीनं आज दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी नगर परिषद कार्यालय ते मार्केट परिसरात नियुक्त पथकामार्फत धडक मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेदरम्यान भाजी विक्रेते, फळ विक्रेते, स्ट्रीट फूड स्टॉल, विविध दुकाने, हॉटेल्स, कपड्यांची दुकाने, मिठाई शॉप तसेच मार्केट परिसरातील विविध आस्थापनांची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान शासनानं बंदी घातलेल्या प्लास्टिकचा वापर आढळून आल्यानं मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जप्त करण्यात आले। आजच्या कारवाईत तब्बल 200 किलो बंदी असलेले प्लास्टिक जप्त करण्यात आले। नगर परिषदेच्या पथकानं संबंधित व्यावसायिक व विक्रेत्यांना बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत तसेच त्याऐवजी पर्यायी वस्तूंचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले। प्लास्टिक बंदीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले। दरम्यान पुढील टप्प्यात तपासणी दरम्यान पुन्हा बंदी असलेले प्लास्टिक आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे नगर परिषद प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। चाकण शहरातील प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नगर परिषदेने सुरू केलेल्या या मोहिमेमुळे व्यावसायिकांमध्येही नियमांचे पालन करण्याबाबत जागरूकता निर्माण होत आहे। नारायण मनोहर सूर्यवंशी, रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।